तुझ्या डोळ्यामंदी सुख सर्गाचं भेटलं सारंगी सूर नभी फिनलं कीर्तीच्या पडात गहरला तू हात असा काळीच इंधळ हरलं असं पाहिलं काहूर माजलं जीवात जीवैर घडला. तर जो तुम्ही प्रोबिलला त्या टाईपचा स्टेटस आहे तो बनवण्यासाठी तुम्हाला सर्वात लागणार आहे ते म्हणजे लाईट मोशन ॲप. आणि हे जे ॲप आहे ते तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलवरती पिनिट मेसेजमध्ये अवेलेबल होऊन जाईल. त्यानंतर हे तुम्हाला सिम्पली ओपन करायचं. ओपन केल्याच्यानंतर प्रोजेक्टमध्ये यायचे. प्रोजेक्टमध्ये आल्याच्यानंतर इथे असलेला बीटमार्क आणि शेक इफेक्ट हे जे दोन प्रोजेक्ट आहेत ते दोन्ही तुम्हाला इथे इम्पोर्ट करून घ्यायचे आहेत. त्यानंतर जो आपला बीटमार्कचा प्रोजेक्ट आहे तो तुम्हाला ओपन करायचा. ओपन केल्याच्यानंतर सिम्पली ते प्लसवरती यायचे, मीडियावरती यायचे. मीडियावरती आल्याच्यानंतर इथे आपल्या जो मॉडेलचा इमेज आहे तो तुम्हाला ॲड करायचा. त्यानंतर नेक्स्टमध्ये जायचं आणि सेकंड नंबरच्या ऑप्शनचा यूज करून त्याला अशा प्रकारे आपल्या बीटपर्यंत ॲडजस्ट करून घ्यायचं. तर ही जी प्रोसेस आहे अशाच प्रकारे वन बाय वन फॉलो करायची आहे आणि आपल्या मॉडेलची जे ऑल इमेजेस आहेत ते बीटच्या अकॉर्डिंग वन बाय वन इथे ॲड करायचे आहेत. जे ऑल इमेजेस आहेत ते ॲड झालेले आहे. त्यानंतर तुम्हाला नॉर्मली बॅक घ्यायचे. बॅक घेतल्याच्यानंतर जो आपला शेक इफेक्टचा प्रोजेक्ट तुम्हाला ओपन करायचा. ओपन केल्याच्यानंतर जो आपला फर्स्टवाला इफेक्ट आहे तो कॉपी करायचा आहे. त्यासाठी सिम्पली त्या लेअरवर जायचं. इफेक्टवर जायचं, 3 डॉटवर जाऊन कॉपी इफेक्ट करून घ्यायचे. त्यानंतर बॅक घ्यायचे. बॅक घेतल्याच्यानंतर जो आपला बीटमार्कचा प्रोजेक्ट तुम्हाला ओपन करायचा. ओपन केल्यानंतर ज्या स्टार्टिंगच्या डबल बीट ईपर्यंत जे इमेजेस आहेत तिथपर्यंत तुम्हाला हा फर्स्टवाला इफेक्ट पेस्ट करायचा आहे. त्यासाठी त्या लेअरवरती जायचं. इफेक्टवर जाऊन 3 डॉटवर जाऊन अशा प्रकारे पेस्ट इफेक्ट करून द्यायचं. तर ही जी प्रोसेस आहे अशाच प्रकारे वन बाय वन तुम्हाला फॉलो करायची आहे आणि डबल बीट येईपर्यंत जे इमेजेस आहेत तिथपर्यंत तुम्हाला हा इफेक्ट पेस्ट करायचा आहे. 4 सेकंदापर्यंतची जी इमेज आहे त्या इमेजपर्यंत हा जो इफेक्ट आहे फर्स्टवाला तो तुम्हाला पेस्ट करायचा आहे. त्याच्यानंतर तुम्हाला बॅक घ्यायचा आणि आपला जो शेक इफेक्टचा प्रोजेक्ट आहे तुम्हाला परत ओपन करायचा आहे. त्याच्यानंतर जो आपला सेकंड नंबरचा इफेक्ट आहे तो तुम्हाला कॉपी करायचा आहे. त्यासाठी तुम्हाला सेम प्रोसेस फॉलो करायची आहे. इफेक्टवर जायचं, 3 डॉटवर जाऊन कॉपी इफेक्ट करून घ्यायचं आहे. त्यानंतर जो आपला बीटमार्कचा प्रोजेक्ट आहे तुम्हाला ते रिओपन करायचं आहे. रिओपन केल्यानंतर इथून पुढच्या ज्या तुमच्या ऑल इमेजेस आहेत त्या सर्व इमेजेसवर तुम्हाला वन बाय वन हा इफेक्ट पेस्ट करायचा आहे. त्यासाठी परत सिम्पली तुम्हाला त्या लेअरवर जायचं आहे. इफेक्टवर जायचं, 3 डॉटवर जाऊन अशा प्रकारे पेस्ट इफेक्ट करून द्यायचा आहे. तर ही जी प्रोसेस आहे अशाच प्रकारे वन बाय वन फॉलो करायची आणि आपल्या ऑल इमेजेसवरती हा इफेक्ट पेस्ट करायचा आहे. तर ही जी आपली लास्ट इमेज आहे त्या लास्ट इमेजवरती जो इफेक्ट होतो देऊन झाल्याच्यानंतर तुम्हाला वर इथे शेअरवरती जायचं आहे. त्यानंतर खाली एक्सपोर्टवरती जायचं आणि या व्हिडिओला तुम्हाला इथून सिम्पली एक्सपोर्ट करून घ्यायचं आहे.